नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राज्यातील राजकारण जसं राहुल गांधींचा दौरा आहे, आता चालूच होईल तो आज उद्या. आणि राहुल गांधींचा आगमनाच्या वेळेलाच सांगलीमधनं जयंत पाटलांनी आता विशाल छड्डू मारलाय. म्हणजे विशाल पाटील खासदार, दादा घराणं आणि बापू घराणं कसं एकत्र आलंय आता भाजपच्या विरोधात, म्हणजे देवाभाऊंच्या विरोधात. आणि हा छड्डू मारला गेलाय. जयंत पाटलांनी छड्डू मारला अखेर. त्याच्यावर विश्लेषण करायचं आहे. कारण शक्तिपीठ महामार्ग हे निमित्त केले त्यांनी, आणि त्याला विरोध करून दाखवणार शेतकरी सगळे एकत्र येणार. आणि दोन्ही पाटील घराणं म्हणजे वसंतदादा पाटील, त्यांच्याविषयी आज वसंतदादा पाटील घराणं किती ताकदवान आहे याचं जयंत पाटलांनी गुणगान गायलं आज सांगलीमध्ये. शक्तिपीठ महामार्गासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. हा शेतकऱ्यांचं किती प्रचंड नुकसान आहे ते सुद्धा भाषणात पटवून दिलं जयंत पाटील. विशाल पाटीलही होते. आणि दादा घराण्याचं गौरव म्हटल्यावर विशाल पाटलांना आनंदच. आणि बापू घरानंच कौतुक करायला लागलं म्हटल्यावर ही दोन्ही घराणी एकत्र आली. देवाभाऊना हे शह आहे मोठा. आणि देवाभाऊ नक्कीच आज विचारात असतील. राहुल गांधींना ही ताकद सगळी दादा आणि बापू घराण्यातली राज्यातली गेली तर मग राजकारण फार फार म्हणजे फारच वेगळ्या दिशेनं जाईल. कारण जयंत पाटील कधी भाजपमध्ये प्रवेश करतील, कधी जातील, शरद पवार कधी काय निर्णय घेतात एनडीएमध्ये जायचा, इकडं सगळ्या जनतेचं लक्ष असताना जयंत पाटील ज्यावेळेस शड्डू मारून उभारतात त्यावेळेला राहुल गांधी जिंदाबाद म्हणण्याच्या परिस्थितीत ही सगळी मंडळी दिसत आहेत. काँग्रेसकडं त्यांचा कल दिसतोय, म्हणायला काही हरकत नाही. आता राजकारणात कधीही पलटी इकडं तिकडं होऊ शकते, पण हे मातब्बर नेते आहेत ना. दादा घराणं बापू घराणं हे महाराष्ट्रामध्ये सगळी त्यांची कार्यकर्ते अजून परंपरागत आहेतच ना. परंतु भारतीय जनता पक्षानं बरोबर त्यांच्यातली भांडणं लावून मतभेद करून त्यांच्यामध्ये कसे फायदे उचलले हे सगळं ज्ञात आहे. परंतु आता जर का ही एकत्र आली तर भाजपला विचारमंथन करावं लागेल. मग त्याच्यामध्ये राजू शेट्टी, जानकर ही सगळी मंडळी होती, माजी मंत्री जानकर वगैरे. राजू शेट्टी तर शेतकरी नेते आहेत, मोठे नेते आहेत. राजू शेट्टींचं प्रस्ताव शेतकरी संघटना मोठी आहे त्यांची, आणि त्यांचीही ताकद आहे. पण ही सगळी एकत्र आलेली दिसत आहेत आता. आणि शक्तिपीठाचं निमित्त करून हा जयंत पाटलांनी विशाल छड्डू मारलाय असं मी विश्लेषण का करतोय, तर हे राहुल गांधींनाच एक प्रकारची ताकद आहे आणि राहुल गांधीला दाखवून देणार आहेत ते की आता बास झालं भारतीय जनता पक्षाचं. म्हणजेच देवाभाऊंचं नाव घ्यायला घाबरत असतील कदाचित. परंतु देवाभाऊंना विरोध करायचा कसा ह्या संभ्रमात ते होते. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आता अंतर्गत लाथाळी चालू झाल्यामुळं कदाचित आता आपण एकसंघ व्हावं आणि आता भाजपाला विरोध करावा या भूमिकेत जयंत पाटील आलेले दिसत आहेत. विशाल पाटील आहेत. विशाल पाटील तर राहुल गांधींच्या किती जवळ गेलेले आहेत हे आपण बघतोय. लोकसभेमध्ये त्यांनी कशी बाजू मांडली. प्रियंका गांधींनी त्यावेळेला हे मागं बसूनच होते ना. आणि आता म्हणजे विशाल, रोहित पाटील, रोहित पवार हे सगळे एकत्र आले ना. आता दोन रोहित म्हणतो ना मी, रोहित पाटील, रोहित पवार ही सगळी एकत्र आले. आणि पाटील, पवार, कदम, विश्वजित कदमही आहेतच ना त्याच्यामध्ये. तेही ताकदवान पार्टी आहे आणि काँग्रेसचे मातब्बर नेते आहेत, माजी मंत्री आहेत. अशी जर का एकत्र यायला लागली तर वातावरणात बदल होऊ शकतो आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते सावध होतील. आणि राहुल गांधींचा दौरा बरंच काही सांगून जाईल. आणि विशाल, जयंत पाटील, कदम ही सगळी मंडळी राहुल जिंदाबाद म्हणतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गातनं आणि ह्या दादा बापू घराण्याच्या कार्यकर्त्यातनं व्यक्त केली जात होती. आज त्यांची भाषणबाजी आली त्यावेळेला म्हणत होते राहुल गांधींच्या पाठीशी ह्यांनी उभारलं पाहिजे. या चर्चा आहेत तिथल्या. हे आम्ही काही मंच सांगत नाही आहे, या तिथल्या चर्चा आहेत. अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुप्रियाताई काय करतील जयंत पाटलांना ते बंधनकारक आहे हे नक्की आहे. परंतु जयंत पाटील असं छड्डू मारून आलेले नव्हते, दोन पावलं मागच होते. भारतीय जनता पक्षाची त्यांचे आतनं काहीतरी बोलणी चालू होती वगैरे वगैरे, पण त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे. बघूया आता आगामी काळात काय काय होते. शक्तिपीठ महामार्ग हे निमित्त मात्र चांगलं मिळालेले दिसते. शेतकरी एकवटतील आणि त्याला ताकदीनं विरोध होईल असं दिसतंय. बघूया. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.